आकाशवाणी पुणे. प्रिया बेल्हेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 6 रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ. अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन. केंद्रीय महागाई भत्ता 46%वर. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस. मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन. सहकार क्षेत्रातील प्रत्येकानं विश्वस्तांच्या भावनेनं काम करावं, देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. आणि विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पुण्यात भारत बांगलादेश सामना. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारने 2024-25 वर्षासाठीच्या रब्बी हंगामासाठी देशातल्या 6 रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी काल बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. सर्वात जास्त 425 रुपये प्रति क्विंटल वाढ मसूर पिकासाठी करण्यात आली असून त्यानंतर मोहरीसाठी 200 रुपये, गहू आणि सूर्यफूल पिकासाठी 150 रुपये, बार्लीसाठी 115 रुपये तर हरभरा पिकासाठी प्रति क्विंटल 105 रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती ठाकूर यांनी यावेळी दिली. दरम्यान देशातील अन्नधान्याचं उत्पादन विक्रमी आणि 3,297 लाख टन होण्याचा अंदाज कृषी मंत्रालयानं व्यक्त केला आहे. 2021-22च्या तुलनेत हे उत्पादन 141 लाख टनांनी जास्त आहे. सन 2022-23 साठी प्रमुख पिकांच्या उत्पादनांचं अंतिम अंदाज मंत्रालयानं काल जाहीर केलं. केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्याचा निर्णयही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आता हा महागाई भत्ता 42%वरून 46% इतका करण्यात आला असून त्याचा लाभ देशातल्या 48,67,000 केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सुमारे 68 लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी रेल्वेच्या 11 लाखांपेक्षा जास्त अराजपत्रित कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून जाहीर करण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. रेल्वेनं या वर्षात उत्तम काम करत 1,509 दशलक्ष टन माल वाहतूक करून उच्चांक प्रस्थापित केला तसंच सुमारे 6.5 अब्ज प्रवाशांना सेवा दिली आहे. युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी राज्यातल्या 34 जिल्ह्यांमधील 511 ग्रामपंचायती क्षेत्रांमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचं आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये इयत्ता 10वी, 12वी, पदवी आणि पदविकाधारकांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. देशाच्या विकासासाठी देशातील जलमार्गांचा विकास होणं गरजेचं आहे असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. मुंबईत सुरू असलेल्या सागरी भारत परिषदेमध्ये काल अंतर्देशीय जलमार्ग आणि सागरी जहाज वाहतूक या विषयावर ते दूरस्थ पद्धतीनं बोलत होते. रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीपेक्षा जलवाहतूक ही अतिशय स्वस्त असून त्यासाठी इंधन कमी लागतं आणि ती पर्यावरणपूरक देखील आहे. पाश्चिमात्य देशांप्रमाणेच आपणही जहाज वाहतुकीसाठी मिथेनॉल इंधनाचा वापर वाढवावा. देशांतर्गत जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी भागीदारी वाढवण्याकरता अनेक सामंजस्य करार करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. मागील आर्थिक वर्षात देशात जलमार्गाद्वारे आतापर्यंत उच्चांकी 12,60,00,000 टन माल वाहतूक करण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या या वर्षीपासून ऑनलाईन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुंबईत काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी जारी करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्णतः पारदर्शकपणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 166 मोटार वाहन निरीक्षकांपैकी 91% जणांना तर 314 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांपैकी 97% जणांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार बदली देण्यात आली आहे.
2 आठवड्यापूर्वी ससून रुग्णालयातून पलायन केलेल्या ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी बंगळुरू येथून अटक केल्यानंतर त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. नाशिक इथल्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात आरोपी असलेल्या ललितला मुंबईतल्या एका व्यक्तीकडून कच्चा माल मिळत होता, त्यालाही अटक करण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सहकार क्षेत्रात गैरप्रकार आढळल्यास नागरिकांच्या मनात भय निर्माण होतं आणि चांगल्या संस्थांच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो. म्हणून या क्षेत्रात प्रत्येकानं विश्वस्तांच्या भावनेनं काम करावं, याचंच उत्तम उदाहरण म्हणजे जनता सहकारी बँक आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. समाजाचा विचार करून राष्ट्रीय भावनेनं काम करणारे कार्यकर्ते जोडले गेल्याने पुणे जनता सहकारी बँकेनं विविध राज्यात शाखा विस्तार करून चांगली प्रगती केली आहे, असे गौरवोद्गारही फडणवीस यांनी काढले. बँकेच्या बोधचिन्हाचं आणि गरुड झेप या विशेषांकाचं प्रकाशनही यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आलं. देशातील युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्यविषयक प्रशिक्षण देण्याचं कार्य उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांनी करावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Y4D फाउंडेशनमार्फत आयोजित इंडियाज मुव्हमेंट कॉन्क्लेव्हमध्ये काल पुण्यात बोलताना केलं. 20 राज्यात संस्थेचं कार्य सुरू असून 7 लाखांपेक्षा अधिक लाभार्थी आहेत, असं सांगून त्यांनी फाउंडेशनच्या कामाचं कौतुक केलं. प्रफुल्ल निकम यांनी फाउंडेशनच्या वाटचालीचा आढावा घेत कामाची, प्रकल्पांची माहिती यावेळी दिली. यावेळी फाउंडेशन आणि कोका कोला वेबसिरीज यांच्यात गावांच्या परिवर्तन कार्यासाठी सामंजस्य करारही करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत चिपळूण इथे उड्डाणपुलाचा भाग कोसळण्याची दुर्घटना तांत्रिक अडचणीमुळे घडली असल्याची प्राथमिक माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी दिली असल्याचं रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काल सांगितलं. त्यांनी काल चिपळूणला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेसंदर्भात त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 19,508 लाभार्थ्यांनी उपचार आणि शस्त्रक्रियांचा लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी यांनी दिली आहे. ही योजना राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह जिल्ह्यामध्ये 2018 पासून राबवली जात आहे. यंदा 1 सप्टेंबरपासून आयुष्मान भव या मोहिमेअंतर्गत आयुष्मान 3 उपक्रम जिल्हाभरामध्ये राबवण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत 1,19,000हून अधिक पात्र लाभार्थींचे कार्ड तयार करण्यात आले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून लाभार्थ्यांना 7 दिवसांच्या आत व्याज परताव्याचा लाभ देण्यासाठी महामंडळांनी कालबद्ध नियोजन करावं, असे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल आढावा बैठकीत दिले. यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितलं की परवा 17 ऑक्टोबरपर्यंत व्याज परताव्यासाठी दाखल झालेली सर्व प्रकरणं निकाली काढण्यात आली असून आतापर्यंत 554 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्याज परतावा मराठा समाजाकरता देण्यात आला आहे. क्रिकेट विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पुण्यामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. या स्पर्धेतील हा 17वा सामना असून तो दुपारी 2 वाजता सुरू होईल. या स्पर्धेतील आपल्या 4थ्या विजयासाठी भारत सज्ज असेल. त्याचप्रमाणे बांगलादेशचंही आव्हान कडवं राहील. अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स या संघांनी याआधीच आश्चर्यकारक निकालांची नोंद केलेली आहे. हवामान दक्षिण कोकणात आज हवामान अंशतः ढगाळ राहील. अन्यत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 6 रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ. अन्नधान्यांचं विक्रमी उत्पादन. केंद्रीय महागाई भत्ता 46%वर. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस.
मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन. सहकार क्षेत्रातील प्रत्येकाने विश्वस्तांच्या भावनेनं काम करावं, देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. आणि विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज पुण्यात भारत बांगलादेश सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.